विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. या वर्षी इंजिनिअरिंग कॉलेज केव्हा सुरू होणार? असा प्रश्न मला पडलाय. तुम्हाला पण पडला असणार आहे. मला माहिती आहे प्रॉब्लेम कुठं होतोय. सांगू तुम्हाला? प्रॉब्लेम इथं हा आहे, की कॉलेज जोपर्यंत सुरू होणार नाहीये, तोपर्यंत आपण सिरियसली अभ्यास करणार नाहीये. मला भीती वाटते कोणत्या गोष्टीची, की कॉलेज उशिरा सुरू झालं कॉलेजमध्ये पोर्शन पळवला जाईल. तुमच्या मनातलं बोलतोय मी. मला भीती वाटते असं नाहीये, पण रिअॅलिटीमध्ये तसंच होतंय. मुद्दा असा आहे, की इथे टाईम टेबल मी तुमच्यावर डिस्कस करतोय आणि मी अतिशय अगोदर एक गोष्ट क्लिअर करतो. हे जे दिलंय के-आय-टी कडून कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आमच्या रिजनमध्ये हायर कट ऑफ यांचाच आहे बरं का लक्षात घ्या आणि इथं एका मुलीला 2-4 वर्षापूर्वी 41 लाखाचं पॅकेज मिळालं होतं. एव्हरेज पॅकेज पण मुलांना चांगली मिळतात. ऑब्व्हियसली त्यामुळं कट ऑफ हायर आहे. मुद्दा काय त्यांनी ना सी सेल कडूनच सोर्स करून हे टाईम टेबल मुलांच्यावर डिस्कस केलंय. एक शेड्यूल म्हणूया आपण. पण मला काय सांगायचंय, हे असे जे शेड्यूल आहेत ना, याच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवायचा नाही. कारण हे शेड्यूल त्यांनी दिलेलं बरोबर असेल त्या टायमिंगला. पण नंतर सी सेल कडून काही जर चेंजेस झाले असतील, तर ती गोष्ट महागात पडू शकते. फॉर एक्झाम्पल सांगू, 1-2 वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे. 10वी ची बोर्डची एक्झाम चालू होती आणि बऱ्याच शिक्षकांच्या लक्षात आलं, की हिंदीच्या पेपरला मुलं आलीच नाहीत. फेल. पेपरला प्रेझेंट नाही म्हणजे फेल म्हणजे असं का घडलं? तर याच्या मागचं रिझन सांगू का? की हिंदीचा पेपर बोर्डनं प्रीपोन केला होता. असं केलं नाही पाहिजे, पण केला होता. काही रिझन्स असतील. रंगपंचमी किंवा काही सण असतील, काही गोंधळ असेल. पण असंच जे फेमस पब्लिकेशन्स असतात, ते टाईम टेबल वाटून टाकतात मुलांना प्रिंट करून. शाळेच्या बाहेर वाटत बसलेले असतात तिथं. मग मुलांकडे ते टाईम टेबल होतं. मग त्यांच्या टाईम टेबलनुसार पेपर तर नेक्स्ट डेला होता. पेपर आदल्या दिवशी झाला, मुलं फेल झाली. मी धोका काय तुम्हाला सांगितलं, पण इथं तुम्ही अलर्ट आहे मला माहिती आहे. YouTube तुमच्या मदतीला आहे. तरी पण ठीक आहे. मेन मुद्द्यावर डिस्कशन करूया आता. ठीक आहे 14/7 पासून ही प्रोसेस सगळी सुरू झालेली आहे. फायनल मेरिट लिस्ट तुम्हाला 8 तारखेला मिळणार आहे. म्हणजे उद्याच का रे? बरोबर ना? त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो, ऑप्शन फॉर्म फिलिंग 9 ते 11 त्याच्यानंतर 18 तारखेपर्यंत तुम्हाला कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन हे सगळं तुम्ही वाचून घ्या बरं का व्यवस्थित. दुसरा राउंड 29 तारखेला एंड होतोय आणि तिसरा राउंड 9 सप्टेंबर. म्हणजे मला असं वाटतंय 10-12 सप्टेंबरला कॉलेज सुरू होईल. मे महिन्यात सी एक्झाम झाली. मग मे, जून, जुलै, ऑगस्ट 4 महिने आपण बसून आहोत. त्यामुळं थोडंसं ना आळशीपणा निर्माण झालेला आहे. सीरियसनेस येत नाही हो आणि कॉलेजचं कधी होणार असं झालंय. आणि कोव्हिडच्या काळात सुद्धा प्रोसेस फास्ट होत होत्या. मग याला जबाबदार कोण? तर लगेच ना आता काही मुलांच्या डिस्कशन बघितलं मी. हे लगेच मग ना एस-सी-बी-सीमुळं झालं. मराठा आंदोलनामुळे झालं. तसं नाहीये ते. डेट्स कुठे एक्सटेंड झाल्या जास्त म्हणूया आपण. थोडेफार झाले असतील. मग काय होतंय? लोकसंख्याच एवढी आहे, मुलंच एवढी आहेत. त्यामुळे ह्या ना वेळ द्यावा लागतोय. म्हणजे ऑप्शन फॉर्म भरायला एकच दिवस वेळ दिला तर? नाही ना, काही ठराविक गोष्टी द्याव्या लागतील ना. पण आपल्यावर याचा काय इफेक्ट होणार? हे मेनली इथे डिस्कस करूया. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला 4 ते 5 युनिट असतातच बरं का. 4 ते 5 किंवा 6 सुद्धा युनिट असतात. म्हणजे टॉपिक म्हणूया आपण. एक सेक्शन असतो एक युनिट म्हणजे. त्यात तुम्हाला बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर करायच्या असतात. सिलॅबसचा पार्ट आहे युनिट म्हणजे फिजिक्स असेल, केमिस्ट्री, मॅथ्समध्ये युनिट आहेत. मी एस-पी-पी-यूचं ना स्ट्रक्चर बघितलंय, की पहिल्या 2 युनिटला 1 महिना ते वेळ देत आहेत. मग आता तुम्ही सप्टेंबरमध्ये कॉलेज सुरू झालं, तर अख्खा सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे 15 दिवस. हे गेले कशाला? युनिट 1-2 ला. नंतर युनिट 3, 4, 5 आहे. एस-पी-पी-यूचं स्ट्रक्चर माहिती आहे ना, मी एक व्हिडिओ अपलोड केलाय. त्यांनी आता ते सेमिनार, त्याच्यानंतर प्रोजेक्ट, त्यानंतर भरपूर काही एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज त्यांनी इन्क्लूड केले. त्याला मार्क ठेवलेत. मिड सेम हा प्रकार बहुतेक त्यांनी कॅन्सल केलेला आहे लक्षात घ्या. डायरेक्टली एंड सेम आहे. मेन मुद्दा काय मग? ऑक्टोबर तिथपर्यंत गेला. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो पुढे 1-2 महिन्यात पुढचे युनिट पळवले जातात. पोर्शन इंजिनिअरिंगला ना प्रत्येक पॉइंट क्लिअरली शिकवला जात नाही कुठंही. तुम्हाला सांगतो 3rd इयर पासून तर कोणीच काही शिकवत नाही. आपल्याला सगळा अभ्यास करावा लागतो. मग माझं तुम्हाला सजेशन आहे, की आता आपल्याला कळालंय आपण 8 ऑगस्टला आपल्याला कळालंय 7 ऑगस्टला, की 9 सप्टेंबर नंतर कॉलेज सुरू होणार आहे. मग हा 1 महिना वाया जाऊन देऊ नका. बरं आपल्याला कुठे पुस्तकं विकत घ्यायची आहेत. Google आहे, ऑनलाईन आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही डाउनलोड करू शकता पुस्तकं. इव्हन कुठेही मटेरियल मिळवू शकता. कारण अजून जोपर्यंत कॉलेज फिक्स होत नाही तोपर्यंत बुक्स कसे घ्यायचे? तिथे युनिव्हर्सिटी फिक्स नाही अजून. मुंबई युनिव्हर्सिटी असेल, पुणे युनिव्हर्सिटी असेल का ऑटोनॉमस कॉलेज असेल हे माहीत नाहीये. मग अशा वेळेस बेसिक मॅथ्स असू दे,
आर-जी सरांनी कोर्स लॉन्च केलाय फिजिक्सचा. तो बघा. यश कोडिंगचे कोर्सेस घेतोय ते तुम्ही घ्या. तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा हे माझं म्हणणं आहे. या व्हिडिओचं मेन टार्गेट तेच होतं. नाही, काय होतं मी तुम्हाला सांगतो. मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतल्यानंतर पहिले 15 दिवस हॉस्टेलमध्ये अशी मज्जा चालते ना, दंगा. कुणाचं रिस्ट्रिक्शन नाही. पालक इथं मग तुम्हाला थांबवायला नाहीयेत. काहीही तुम्ही करू शकताय. नवीन मित्र भेटतायत. जुने मित्र कुठलेतरी इकडे-तिकडचे भेटतायत. लॉबीमध्ये सगळा गोंधळ सुरू असतो. क्रिकेट, फुटबॉल, ह्याचा दरवाजा वाजवून पळून जा, ह्याच्या दरवाजाला कडी लाव, दंगा, भांडणं, मारामाऱ्या सगळ्या गोष्टी हॅपनिंग सुरूच असतं. त्याच्यात 1 महिना, 2 महिना कुठे गेला कळत नाही. वाट लागते केव्हा माहितीये का? जेव्हा कळतं, की अरे आता काही दिवसात ना एक्झाम आहे. मग तो त्रासदायक क्षण असतो. होत नाही आणि माझं ऐका, आपण कुठं चुकलो. 10वी पर्यंत एन्जॉय केलं. एका दिवसात अभ्यास होत होता परीक्षेचा. 11-12 मध्ये आपण आपली वाट लागली बऱ्याच जणांची. कळालंय आपल्याला, की नाही होत. इंजिनिअरिंगला तर सांगतो, पहिल्या दिवसापासून प्रॉपर स्टडी केला तर ठीक, नाहीतर शेवटच्या क्षणाला करायचं म्हणाल ना, नाही होणार. टार्गेट काय तुमचं पास व्हायचंय फक्त. फक्त पास व्हायचंय, मग प्लेसमेंट मिळणार पण नाही. प्लेसमेंटची स्वप्न बघायची आपल्याला, मग तुमचा तो असतो ना पॉइंटर वगैरे, तो 9+ तर पाहिजे ना. अवघड आहे ते, पण पाहिजे ना चांगला स्कोर. आलं लक्षात मला काय सांगायचं होतं ते? त्यामुळं तुम्ही अलर्ट राहा. 1 महिना मिळालाय. मी तुम्हाला सांगू का, काय मेन पॉइंट बघा. हे जे शेड्यूल आहेत ना, हे इम्पोर्टंट आहेत बरं का. म्हणजे आता कॅप राउंड 3 गंमत बघा. कॅप राउंड 3 नंतर तुम्ही हा शब्द ऐकलाय का? स्पॉट राउंड. इथं पण आपण धडपड करणार आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला एक कॉलेज मिळालंय. समजा व्ही-आय-टी मिळालंय. पण स्पॉट राउंडला मला सी-ओ-ए-पी मिळते. संपलं. पोर्शन सगळा बदलला सगळा म्हणूया आपण. दोन्ही कॉलेज आय थिंक ऑटोनॉमस आहेत का चेक करा बघू का व्ही-आय-टी बहुतेक एस-पी-पी ऑर्डर येते. सगळ्या गोष्टी चेक करा बरं का. आणि व्हिडिओच्या शेवटी परत सांगतो. ऑप्शन फॉर्म भरताना 3 क्रायटेरिया असतात. पहिला क्रायटेरिया असतो पर्सेंटाइल, दुसरा असतो रँक, पण मी तिसरा क्रायटेरिया ठेवणार आहे फीज. मग त्या फीजमध्ये ट्युशन फी किती आहे? हा महत्वाचा मुद्दा. ट्युशन फी कमी आणि डेव्हलपमेंट फी खूप जास्त असेल, काहीही कुठल्या कास्टचा मुलगा असेल, आता एस-सी-एस-टीची गोष्ट वेगळी असते. तर बाकीच्या गोष्टी लोकांना सवलती मिळणार नाहीत. याचा विचार करून या 3 गोष्टींचा विचार करून लिस्ट तयार करा. प्रायोरिटी द्या रँकला. ओके. मग आता या व्हिडिओ जे सांगायचं तुम्ही सांगितलं. मला माहिती आहे तुम्ही माझं ऐकताय. तुम्ही शांत डोक्यानं अभ्यासाला सुरुवात करा. वेळ वाया घालवू नका. ऑल द बेस्ट.